राजकीय मुंबईतल्या 36 जागांवर चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली। यावेळी मुंबईत शिवसेना ठाकरे गटच मोठा भाऊ असल्याचं बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांनी मान्य केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत 20 ते 22 जागा हव्या आहेत, तर काँग्रेस 13 ते 15 जागांसाठी आग्रही आहे। याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 5 ते 7 जागांसाठी ते प्रयत्न करतायत। मुंबईमध्ये किमान 5 ते 7 जागा आपल्याला मिळाव्यात असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं म्हणणं आहे। दरम्यान महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत मुंबईतल्या काही जागांवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जसं म्हटलं की शिवसेना हा मोठा भाऊ आहे, तर या मुंबईच्या जागांमध्ये शिवसेनेला जास्त जागा महाविकास आघाडी सोडेल का? अहो मी मोठा भाऊ म्हटल्यावरती आता तुम्ही त्याच्यावरती तो जास्त जागा मागेल का, मग कमी मागेल का, मग लहानाचा मोठा होईल का? कशाला नको, मी जायला ना मोठा भाऊ आहे। राष्ट्रवादीला किती जागा अपेक्षित आहे? अहो ते नंतर सांगू ना आम्ही, आमचं जागा वाटप आली की चिठ्ठी तुमच्या हातातच देणार आम्ही। आणि नेमकी काय परिस्थिती आहे पहा। ठाकरे गट मुंबईत 20 ते 22 जागांसाठी आग्रही आहे। आजच्या बैठकीत ही मागणी ठाकरे गटानं नोंदवली आहे। तर काँग्रेसला 13 ते 15 जागा हव्यात। एकूण 36 जागा आहेत, त्यापैकी 13 ते 15 जागा काँग्रेसला हव्यात आणि राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा 5 ते 7 जागांसाठी आग्रही आहे। खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचं इथे म्हणावं तसं प्राबल्य नाही आहे, पण तरीसुद्धा एक पक्षाचं अस्तित्व शहरात असावं या दृष्टीनं त्यांनी ती मागणी केली। अणुशक्तीनगर विधानसभेवर शरद पवारांची राष्ट्रवादी रवींद्र पवारांसाठी तिथं आग्रही आहे। वांद्रे पूर्ववर वरुण सरदेसाईंसाठी ठाकरे गटाचा दावा आहे। वांद्रे पूर्व हा सध्या काँग्रेसकडे मतदारसंघ आहेत, मात्र जिशान सिद्दीकी तिथले आमदार आहेत। काँग्रेसनं वांद्रे पूर्व ठाकरे गटाला सोडल्यास ठाकरे गट चांदिवलीची जागा काँग्रेसला देणार का? तिथं शिंदे गटाचे आमदार आहेत। चांदिवलीमध्ये नसीम खान यांच्यासाठी काँग्रेस आग्रही आहे। तिथे शिंदे गटाचे सध्या दिलीप लांडे हे आमदार आहेत आणि कदाचित ती जागा काँग्रेसला सोडली जाऊ शकते का या दृष्टीनं काँग्रेस प्रयत्नशील आहे।